हे बघा बारीक उगून आलेली आहे कोथिंबीर, एकदम घट्ट बर्फी वाटत आहे बर्फी। हे बघ इथं ठेवून गेलेलं आहे, तुळशी मातेचं शेत केलेलं आहे इथं सगळीकडून। कशी आलेली आहे, तिला पेशन्स नाहीत, रुक रुक थांब 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 थांब। मनुष्य जन्मात येऊन गोमातेची सेवा करणं हे खूप पुण्याचं काम आहे। ऑर्गॅनिक केळी तयार झालेली आहेत, आता छान गोड लागतात। चला आता घेते पटापट धूपकांड्या बनवून, छोट्या गौऱ्या बनवलेल्या आहेत या। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8:30 वाजलेले आहे, माझा व्यायाम झालेला आहे। आज सकाळी मी टेरेसवरती गेले व्यायाम करायला, तेही पॅकून म्हणजे स्वेटर कानाला बांधून गेले, कारण थंडी खूप वाढलेली आहे। आणि तुळशीपूजन पण झालेलं आहे आणि आज एकादशी आहे, त्याच्यामुळे मी स्वयंपाक नाही करत आहे आता। तर इथं कढईमध्ये मी खिचडी केलेली आहे चिरंजीवांसाठी। मी तर खिचडी वगैरे काही नाही खात, पण चिरंजीवांसाठी केलेली आहे। आमच्या घरामध्ये सगळ्यांचा एकादशीचा व्रत असतं, त्याच्यामुळे खिचडी केलेली आहे मी। माझ्या मनाला अगोदर खिचडी देते, दही आणि खिचडी। बघा दही तुम्ही पाहू शकता किती छान विरजलं गेलेलं आहे, एकदम घट्ट बर्फी वाटत आहे बर्फी। गरम खिचडी अगोदर माझ्या मनाला देत आहे मी, कारण मना चाललेला आहे कॉलेजला। लीजिए मनु राजा खाइए। आज माझ्या मनाची प्रॅक्टिकल एक्झाम आहे आणि फोंडजी आता औरत आहेत, म्हणजे तयार होत आहेत देवपूजासाठी, देवपूजा करण्यासाठी। म्हणा आज कुठल्या विषयाची प्रॅक्टिकल एक्झाम आहे बाबू? ऑपरेटिंग सिस्टम, अच्छी बात है। सी लैंग्वेज, ओके। खाइयो और निकलो। हाँ जी दादू, आइए महाराज, इधर आइए जरा, दिखाइए अपना सुमुख। हे बघा पारुसा कुठला, आज एकादशी, लवकर उठावं, स्नान करावं, मंदिरात जावं। आवरून घे। फोंडेजींची देवपूजा करून झाल्यानंतर मी आणि फोंडेजी मंदिरात जाणार आहोत। दादू तू कधी जाणार बाबू? आराम से। ठीक आहे, तेरी मर्जी बेटा, लवकर जा पण 12च्या, कारण मंदिर बंद होतात 12च्या नंतर। अपनाय स्वाहा, उदाराय स्वाहा, समनाय स्वाहा। पूजा झाल्यानंतर आता आम्ही मंदिरात चाललेलो आहोत आणि ज्या मंदिरात चाललेलो आहोत ना ते मंदिर 10 वाजता बंद होतं आणि आत्ता वाजलेले आहेत 11:15। आज खूप उशीर झालेला आहे मंदिरात जाण्यासाठी। आता बघू, मंदिर उघड असेल तर दर्शन होईल, नसेल तर बाहेरून दर्शन घेतो आणि गोमातेला गुळ चारून घरी येतो। तर इथं मी एका डब्यामध्ये गुळ पण घेतलेला आहे आणि बाटलीमध्ये जल पण घेतलेला आहे महादेवाच्या पिंडीवर वाहण्यासाठी। चला, आमचा दूधवाला दादा दूध घेऊन येणार आहे, त्याच्यासाठी भांडं ठेवलेलं आहे इथं। ऊन तर पडलेलं आहे चांगलं, पण गारवा खूप आहे हवेमध्ये, खूप थंडी वाजत आहे, त्यामुळे शांती आहे पार्किंगमध्ये। आणि इथं आहेत माझी झाडं, संत्र्याचं झाड, आणि त्या दिवशी धने चोळून टाकले होते या कुंडीमध्ये, तर चांगली कोथिंबीर पण आलेली आहे। हे बघा बारीक उगून आलेली आहे कोथिंबीर, आणि याच्यामध्ये काय पडलंय काय माहीत दुसरं। आणि हे आहे लिलीचं रोप, लिंबू, तर अशी सुंदर परस बाग आहे माझी। आमच्या दूधवाल्या दादानी इथं दूध ठेवलेलं आहे, माझ्याकडेच दिलं। आता मी तर चाललेली आहे बाहेर, दादूला म्हटलं तू ये आणि घेऊन जा, त्याला पण बाहेर जायचं होतं दूधवाल्याला, त्याच्यामुळे इथं ठेवलेलं आहे। दादू आलेला आहे दूध घेऊन जाण्यासाठी। हे बघ इथं ठेवून गेलेलं आहे। धन्यवाद आपका। चला मंदिर चालू आहे असं वाटतंय, येतो दर्शन घेऊन। उशीर झाला आज आम्हाला खूप, आज एकादशीमुळे मंदिर उशीरपर्यंत चालू ठेवलं असेल कदाचित। हे आहे मंदिर, आमचं दर्शन झालेलं आहे, छान वाटलं दर्शन झालं। मला वाटलं होतं की नाही दर्शन, काय माहीत। हे बघा मंदिराच्या शेजारी किती साऱ्या तुळशी लावलेल्या आहेत, तुळशी मातेचं शेत केलेलं आहे इथं सगळीकडून। झूम करून दाखवतो तुम्हाला, हे बघा सगळीकडे तुळशी माता आहेत, आणि इथं नागवेलीचा वेल आहे, नागवेलीच्या पानांचा, खूप सुंदर दृश्य आहे। समोर आहे नागदेवताचं मंदिर, दर्शन घेऊयात। हे बघा दिवा, हे नेहमी तेवत असतात इथे दिवे।
मंदिराच्या बाहेर. प्रणाम नागदेवता. आज एकादशी निमित्त विशेष पूजा केलेली आहे नागदेवतांची. प्रणाम नागदेवता, शतकोटी प्रणाम. छोटी पण आलेली आहे दर्शन घेण्यासाठी. समोर पवनामाई आहे आणि इथं गोशाळा. चला गोमातेला गुळ देते खायला. हे बघा गोमाता, इथं आहेत सगळ्या गोमाता. प्रणाम गोमाता. आंबा तुमच्यासाठी गुळ आणलेला आहे मी. अशी आलेली आहे, तिला पेशन्स नाहीत. रुक रुक, थांब 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 थांब. घे 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 घे, खा खा खा. प्रणाम प्रणाम प्रणाम. अजून ती तुला तुला नाही, ती बछडीला तिला तिला तिला. तुम्हाला मारू नको, मला तुझी भीती वाटते. घे. हा खा 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 खा. प्रणाम. कुणाला? तुम्ही चारा. संपला आता गुळ. संपला 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 संपला. चल जाण. ही मारते काय? पलीकडची नाही मारत, ही मारते. मग तिला इथून घाला. गोमातेला गुळ सुद्धा खायला घातलेला आहे. आता घरी जातो. पलीकडच्याला काहीच नाही मिळालं. दिलं की पलीकडच्याला मिळालं का? टाकलं तिथं. चला 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 चला. मारू नको, मित्र मारत नाही. ही मारते खूप, चेहऱ्यावर दिसतं हिच्या. आम्ही ह्या बॅगमध्ये शेण पण घेतलेलं आहे. या शेणापासून, गाईच्या शेणापासून आम्ही धूप बनवणार आहे. धूप कांड्या. काय चांगलं, ठीक आहे. चला. मनुष्य जन्मात येऊन गोमातेची सेवा करणं हे खूप पुण्याचं काम आहे आणि मला तर खूप आवडतात गोमाता. पण मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी येत असते मंदिरात, आणि खास करून ह्या श्रीकृष्ण मंदिरात येत असते, कारण इथं गोटा आहे गाईचा. बाकीच्या ठिकाणी पण आहे, पण त्या बंदिस्त आहेत गाई. पण इथं दर्शन घेऊ शकते मी, त्यांना गुळ खायला घालू शकते. असे तर आहे. चला आता घरी जाते. प्रसाद मिळालेला आहे मंदिरात, खावा खावा ना. आता काय होणार आहे, दिलाय तर प्रसाद खा. चला. काय खातोय? खिचडी. मग खिचडी नाही खात? राजगिरा वडी. अरे खिचडी खा, भरपूर केले मी खिचडी. ठीक आहे, बहुत खाया. चला आता मी थोडा वेळ नामस्मरण करते, त्याच्यानंतर धूप कांड्या बनवते. गाईचे शेण आणलेले त्याच्यापासून. थोडा वेळ नामस्मरण केल्यानंतर मी थोडा आराम केला आणि आता फलार खाते. सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं. काय झालं दादू? मगापासून ओढत आहे घाण घाण. आता काय करणार बळा? ते कबूतर आता झालं, मोठी झालेली आहेत, जातील उडून. मग आपण हे सगळं काढून टाकू आणि पॅक करून घेऊ गॅलरी. दादू आता कपडे सुकायला घालत आहे. कबूतर बघा आता मोठी झालेली आहेत. वैताग दिलाय कबूतराने. अरे राम, क्या ही बोले इनको. हे आम्हाला फेकून द्यायचं सगळं. आता हे उडून गेल्यानंतर, आता एवढे दिवस थांबलोय मग म्हणलं जाऊ दे ना, उडून जाऊ दे. नंतर हे सगळं काढून टाकता येईल. नंतर आपली गॅलरी ग्रिल रिकामी होईल. मग तू इथंच कपडे सुकायला घालत जा. नाहीतर आता आम्हाला तर टेरेसवरती जावं लागत आहे कपडे सुकायला टाकायला. इथे जेवढे बसतील तेवढे आम्ही घरात असू सुकायला, आणि बाकीचे कपडे टेरेसवरती जातं सुकायला टाकायला. बाकी इथे फोंडजीने ऑर्गॅनिक केळी आणलेली आहेत. ऑर्गॅनिक म्हणजे कच्ची केळी आणली होती, ते आम्ही पिकवलेली आहेत. त्याच्यामुळं अशी ऑर्गॅनिक केळी तयार झालेली आहेत. आता छान गोड लागतात ही पण. आणि पेरू खाते एक. आणि इथं आणून पण ठेवलेले आहेत काल. तर 2-3 केळी पिकलेली सुद्धा आहेत कालच्यातले. तर अशी ऑर्गॅनिक केळी तयार होतात. आम्ही अधूनमधून अशी केळी पण आणत असतो. चला खाऊन घेते फलाहार. फलाहार खाऊन झाल्यानंतर सकाळी आणलेल्या शेणापासून मी आता धूप कांड्या बनवते. तर या इथे धूप कांड्यामध्ये घालण्यासाठी मी कापूर घेतलेला आहे. कापूर थोडासाच होता, एवढा शिल्लक होता म्हणून एवढाच घेतलेला आहे. आणि इथं लवंगा पण घेतलेल्या आहेत थोड्याशा, आणि तूप पण घेतलेलं आहे. एवढं साहित्य मी धूप कांड्यामध्ये घालणार आहे, म्हणजे शेणामध्ये घालणार आहे धूप कांड्या बनवायच्या अगोदर. तर अगोदर ह्या लवंगा कुटून घेते थोड्याशा.
फुलं पण घालतात वाळलेली, पण मी साठवलीच नाहीत वाळलेली फुलं, काय करणार म्हणून आता एवढंच साहित्य घालते. मागच्या वेळेस फुलं पण घातलेली, साठवलेली झेंडूची वगैरे फुलं वाळवलेली आणि ती मिक्सरमध्ये वाटून घातलेली धूपकांड्यामध्ये. अरे पडू नका. लवंगा आणि कापूर मी बारीक कुटलेला आहे. आता इथं गायच्या शेणामध्ये घालते यांना. कोण आलेला आहे बघते, कोण आलेला आहे अगोदर. मनाच आलेला असेल असं वाटतंय मला. मना माझा मना, मना नाहीये, मना के पप्पा आहे, आई आहे. थोडंसं तूप सुद्धा घालते शेणामध्ये, म्हणजे ऑर्गॅनिक वैदिक धूपकांड्या तयार होतील. हे तूप पण आहे गाईचंच, देशी गाईचं. चला आता घेते पटापट धूपकांड्या बनवून. चला आता अर्ध्याच्या वर शेणापासून मी ह्या धूपकांड्या केलेल्या आहेत तयार. हे बघा, अशा धूपकांड्या तयार केलेल्या आहेत आणि अशा वाट्या पण तयार केलेल्या आहेत छोटी छोटीशा. या वाट्यामध्ये कापूर ठेवायचं आणि जाळायचं. आणि ह्या धूपकांड्यातून ना जास्त धूर नाही निघत, एकदम मंद धूर निघतो. एकदम आयुर्वेदिक वैदिक पद्धतीने केलेल्या, ऑर्गॅनिक पद्धतीने केलेल्या धूपकांड्या मला तर खूप आवडतात. मी नेहमी करत असते, फक्त मागच्या उन्हाळ्यात नाही केल्या, त्याच्यानंतर मध्यंतरी पण केल्या आणि आज पण केल्या आहेत. आणि या धूपकांड्या मी खिडकीमध्येच ठेवते. ऊन आलेला आहे खिडकीमध्ये, थंडीच्या दिवसात आमच्या खिडक्यामध्ये ऊन येतं, खिडक्यातच ठेवून देते. आणि उरलेल्या शेणापासून थोड्याशा गौऱ्या पण करते, चपट्या अशा बारीक बारीक, त्या पण चांगल्या वाटतात. आणि त्याच्यावर ऊन सोडायचं, एकदम घर पवित्र होतं गाईच्या शेणापासून केल्या धुपापासून. चला आता जाऊन माझ्या सगळ्या धूपकांड्या बनवून झालेल्या आहेत. उरलेल्या शेणापासून मी छोटे छोटे गौऱ्या बनवलेल्या आहेत. या काय करणार, कंटाळ पण आला खूप. आणि आता 4:30 वाजलेले आहेत. अजून मला ह्या भाजलेल्या शेंगदाण्याचे नाकं काढून टाकायचे आहेत. खूप काम आहे अजून. चला आता उरलेली कामं मी करून घेते. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.